राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे? मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आनंदाचा दिवस आहे. म्हणजे आज आपल्या घरी येणार आहे, स्वतःच्या घरी येणार आहे. तर आता अशी काहीशी तयारी मी केलेली आहे. मम्मी आणि मोठ्या वहिनी आपल्या परीला आणायला गेलेत, परीला आणि सायलीला आणायला गेलेत. तर आता इथं तर असं छानपैकी अशी तयारी करून ठेवलं आहे इकडं मस्तपैकी. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा सगळा सरावी घरात ठेवला, आतमध्ये ठेवला आणि हे असं लावून ठेवलं. तर कसं सायलीला वाटलं पाहिजे ना घर चांगलं ठेवलं, स्वच्छ मस्तपैकी. तर असं एक सेकंद तुम्हाला दाखवतो. हां, तर हे आपलं असं घर असं मस्तपैकी एकदम छान असं आहे. ओके हां, आणि आतमधलं ते दाखवलं तर आहेच. तर आता आपल्याकडे डबल बेडची बेडशीटच नव्हती, म्हणून मग ही गोधडी टाकली. गोधडी आता ही दिसते तर चांगली, बघू आता कसं होतं आहे. तर आता आपण चाललो परीला आणायला आणि मम्मी तिकडे पळते पुढे, कारण की टाईम भरपूर झाला आहे. आणि मागे वहिनी पण आहे. चाललं आहे पळत सुटायचं आणि टाईम भरपूर झाला आहे. जवळजवळ 1:30 वाजलेत आणि 2च्या आत तिला घरी घ्यायचं आहे, म्हणून चाललंय आता पळत. तर फ्रेंड्स, आपण आता निघालोय घरी. आजचा दिवस गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, आणि आम्ही निघालोय आता घरी जायला. आता झाली आहे सगळी तयारी, मी पूर्ण रेडी राहिले साडी वगैरे घालून. इकडे मम्मीची चालली आहे परीला तयारी करायची. तिला दूध वगैरे पाजून घेतलं आहे, कारण तिकडे गेल्यावर परत ती रडू नये म्हणून. तर बाकी काय नाही, चाललं आहे आता. मग तिकडनं मम्मी, सासरकडनं मम्मी आणि म्हणजे सासूबाई आणि मोठ्या वहिनी येत आहेत घ्यायला. हे घरीच आहेत. काय त्यांचं वेलकमचं काय प्लॅन चालला आहे तो ते तिकडे आहेत. तर ठीक आहे, आज म्हणजे फायनली हे संपली, सुट्टी संपली माझी. 4 महिन्याची सुट्टी होती. मस्त आराम केला, मस्त आराम केला, म्हणजे जितका करायला हवा होता त्याच्यापेक्षा जास्त आराम केला. तर आता सगळी तयारी वगैरे झाली. इकडे मामा बसला आहे. हा पाळणा न्यायचा आहे. कारण मामा पाळणा घेऊन येतो, तर मामाने पाळणा आणला तर तो त्या घरी घेऊन जायचा आहे. तर मग आता चालेल, आता ते कधी येत आहे त्याची वाट बघतोय. इकडे मम्मीने मस्तपैकी म्हणजे मी बसवली आहे देवी. माझ्याकडनं मी यावेळी माझ्याकडनं मार्गशीर्ष नाहीच करता आले मी इकडे असल्यामुळे. पण शेवटच्या देवीने माझ्याकडनं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं घट मांडून घेतलं. मी आज घट मांडलं आहे मम्मीचं. आता सगळी तयारी बघू कधी निघत आहेत. तर आता निघताना जरा भरून येईलच, तर बघूया, भेटते तुम्हाला. आता घरी गेल्यावर दिसेलच तुम्हाला परीचं वेलकम कसं होतं आहे ते. तर 3-4 गाड्या बदलून आम्ही आता इथं पोचलो आहे. अरे हे बंद नाही केलंस काय ग? ते बंद नाही केलंस? नाही बंद करत असं म्हणते. ए वाजले बघ किती. 5 बायका बोलवा, 2 इथंच वाजव. थांब, मी पण साडी घालतोय. ते आपली झोपले. 3-4 गाड्या बदलून आलो आम्ही. तिला घेऊन जातोय. आत्ताच 2-3 गाड्या बदललेत. सायलीला घेऊन निघालोय. रडत होती, तिला बोललो तिथेच थांब, आम्ही बाळाला घेऊन जातो. वहिनींनी बाळ घेतलंय. बारशाला हळू मम्मी, हळू थांब लागल. हे तर वेगळं असं करायचं. पडदे मेरे हिने थांब. हे पडदा ठेवलाय, कोणी लावलाय? परीच्या पप्पाने बारीक केले. जिंगाला लागते आतमध्ये डेकोरेशन नाही
तर आता आपल्या परीचं आगमन होत आहे. घ्या ना तुम्ही, घ्या घ्या घ्या. हे अरे यो पडदा काढा. उजवा पाय. आय शाबास. आता पाय उठवायचा. हळू. उठला पण उठला. ये की ये पोरी. अहो, इथे तांदूळ आहे. थांब. आता इथं उठव माग सर. रुमाल नीट करायचं. हाय की रुमाल नीट. उठव. दाबा पाय. पकड की आय गं. शाबास शाबास. उठलं. हे पाय काय? पुस तिचं. पुस दुसऱ्या कपड्यानं पुस. हा पुसते नाही. काय करू? कसं वाटते बेर घर पे आके. चांगलंच वाटणार मग. अरे तिकडे येताना रडत होती, इकडे हसली पाहिजे घरी आल्यावर. हा नवीन मांजर ते गोड आहे तिचं की खाणं नाही. आता बायका जेवाय बसली असती. संध्याकाळी बोलवा ना बुत्तीला. ठेव ना. ती देवा मम्मी. हे आठ ठेव. चलो बाय ते देवाऱ्यापाशी ठेवा. बाय बाबा. बाय. नाही नाही बाबू. अरे तिचं खाणं नाही ना बा. हा दे मिंच्याचं खाला अरे उठला कुठं आलाय? कुठं आलाय परी? ओ, 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 ओ. तरी आपली उठली. काय पंखा लाव. बारीक लावा. सगळं उडणार पण. मला राहू द्या. नाही गरम होत तिला. तिला गरम नाही. अजून फॅनची एवढी हवा नाही. पप्पाला होते ना तिच्या. फॅन खाली असल्यामुळे थोडं स्लोच ठेवावं लागलं. हे एवढं स्लो. सवय होईपर्यंत. नाही भूक लागली की तिकडे ठेवा हे बघ. कैसा लाग रहा है तेरे को. मस्त. मस्त. कसलं गरम होतं इथं ना. तू तर बोलली गरम ना होत. हे बघ फुगे चालले पळून. हे चिटकवायला घेतले फुगे, चिटकतच नव्हते कशाला? भिंतीला. हे बघितलं नाही फुलपाखरू. हे बघ. अरे वा, कोणी आणलंय? हे बघ, कसे इथं तिकडे दोन. ते बघ फ्रेमवर बघ फ्रेमवर. कुठे फ्लेवर? हे बघ ना ही इकडे बघ इकडे पण आहे. हे बघ हे बघ हे बघ दिसणार आहेत का तिला? हे बघ वर एक इथं. हे काय म्हणतात त्याला? काय पडदे शॉर्ट करायला पाहिजे ना. आता हाय राहू दे. हाच शॉर्ट केला पाहिजे. हे इथलं बाहेरचं त्या साईडचं दाखवायचं आता ना. बेड असाच ठेवावा लागणार आहे. ए परी भूक लागली हिला. ह्याचं काय करायचं वहिनी? ह्याचं ओटीचं मम्मीला विचारते मला नाही. ते उचलायचं. बाजारा पाहिजे पण नंतर थांबा. तर फ्रेंड्स आपण परीला घरी तर घेऊन आलोय. आत्ता जवळजवळ येऊन तिला 2 तास पण नाही झालेले. तर आत्तापासूनच रडायला सुरुवात झाली आमच्या परीची. अजून आम्ही ना जेवण केलंय ना काय खाल्लंय. पसारा पण आहे आतमध्ये बघू शकता तिकडे. तो पसारा आवरायचा आहे. पण त्याच्या आधी यो कार्टून झोपला तर पाहिजे आमचा कार्टून. हे कार्टून कसा करतोय हा. झोपल्याशिवाय कसा आवरणार ना आम्ही. अजून जेवण बाकी आहे, पसारा आवरायचा आहे. तू झोप ना परी. परी ए परी झोप. गाय कर. कशी खेळते डेंगी डेकडे डिंकी टेकडे. काय रे बाबू काय. तर फ्रेंड्स आता बघतो मी हिला झोपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर फ्रेंड्स मस्तपैकी आता अंधार करून आम्ही जेवायला घेतलं आहे. जेवण म्हणजे आता काय डबा आणला आहे सायलीच्या मम्मीकडनं. चपाती आणि डाळ आहे. तो तिला फक्त डाळ खायला आणलं आहे म्हणून डाळ केली. आणि आपली परी अंधारात झोपते म्हणून अंधार गेला आहे आम्ही. हिची बघा काय झालं. काय करते. हा मग ओढतोय ना खा होतंय. अरे ये ना जेवायला. हे असं होतं जेव्हा पहिल्यांदा आई बनते तेव्हा हे असं तिचं हे करा ते करा. पाणी आहे ना मला थंड साधं. हो ह्याच्यातलं. अरे गरम करावं लागेल तुला. तर आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो. परी उठायच्या आधी अजून आम्हाला कामं करायचे. तर फ्रेंड्स मग अशा आलो आम्ही घरी. म्हणजे आलो 1-2 चहा द्यायचं होतं कारण
ब्राह्मणाला टाईम विचारलेला, तर ब्राह्मण बोललेला की 2च्या आत घरी जायचं आहे, कारण उद्या लागते अमावस्या, पौष महिना. त्यामुळे मग आज आम्ही टाईमात आलो घरी. पण घरी आलो आराम काय नाही भेटला मला, कारण काल आणलेलं सामान डीमार्टमधनं प्लस थोडंफार ह्यांनी काय केलेला पसारा, आणि ह्यांनी ते वेलकमसाठी केलेला मग थोडासा पसारा तो काय होता. मला ते घाण अजिबात घरात आवडत नाही, मला घर स्वच्छ लागतं. म्हणून मग मी सगळं आवरून घेतलं. किचन पण त्या दिवशी राहिला होता, तर मग किचन पण घासून घेतला, सगळा क्लीन केलं, सगळं साफ केलं आहे. इकडे थोडी भांडी पडली आहेत बाथरूममध्ये. मी काय पाण्यात हात घालत नाही, त्यामुळे पूर्णपणे पाणी, आणि एक तर वरती आम्ही राहतो फर्स्ट फ्लोअरला, त्यामुळे पाणी भरपूर गार येतं. म्हणून मग मी काय पाण्यात हात घातला नाही, कारण थंडीचे दिवस आहेत, परत परीला सर्दी होईल. मग आणि परीसुद्धा आता कसं तिच्यासाठी काल ती रात्री 2 नंतर जी जागी झाली आहे, तर ती त्यानंतर झोपलीच नाही. एक 10 मिनटं झोपत होती, उठत होती, अर्धा तास झोपत होती, उठत होती. आत्ता कुठे जाऊन ती 5:30 वाजता एक छान गाढ झोप येते. मग इथे तिला झोपवलं, अंधार केला, इकडे तिला झोपवलं. इकडे ह्यांना म्हणली तुम्हीसुद्धा झोपून घ्या, कारण मी कशी आता थोड्या वेळाने झोपेन, कारण आज मम्मी जेवण देणार आहे. मम्मी बोलली मी आज जेवण बनवते तुझं इकडे, मग हे आणायला जातील. तर मग म्हटली मग आता मी जरा आवरून घेते. मग इकडचं थोडं सगळं आवरून घेतलं आहे. इथे फक्त थोडंसं असं राहिलं आहे, जे की त्याच्यामध्ये गहू आहे. ते जड असल्यामुळे मला काही जड उचलायचं नाही आहे. आणि हे शूज वगैरे ते तिकडे वरती तिकडे ठेवायचं आहे, त्यामुळे. आणि ते काय परीची भांडी खुळे वगैरे पडले, तर मग ते आवरायचं आहे. बाकी आता दिवाबत्ती करते. छान वेलकम केलं ह्यांनी, चांगलं वाटलं, ठीक होतं. भावाने थोडं ग्रँड वेलकम केलेलं. हे एकटे असल्यामुळे तरी पण ह्यांना मम्मींनी, म्हणजे सासूबाईंनी आणि वहिनींनी मदत केली, पण छान केलं, ठीक आहे. आणि आज गुरुवार होता, म्हणजे गुरुवार आहे, आणि माझी लक्ष्मी घरी आली आहे, म्हणजे काय योगायोग आहे का उद्या पौष महिना लागतो म्हणून आज आम्ही आलो. आणि आज गुरुवार आहे, आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, आणि आज महालक्ष्मीचं व्रत, म्हणजे महालक्ष्मीचा दिवस आहे, आणि माझी लक्ष्मी माझ्या घरी आली. तर ह्याच्यापेक्षा चांगला योगायोग कुठला असू शकतो. तर आता मी सगळं आवरलं आहे. सगळे कपडे वगैरे धुवायला टाकले होते, ते मशीनमध्ये झालेत. परत एकदा मशीन लावले. ते छोटे मोठे काय इथे तिथे ह्यांनी ठेवलेले ते निघालेत, घाण झालेले. म्हटले आता पोरगी घरी आली, घरात धूळ नको, घाण नको, जेवढं होईल तेवढं ती झोपल्यावर माझ्याकडनं मी साफ घर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. पण ते काय होतं, आता ती डायरेक्ट मम्मीकडनं इकडे, त्यामुळे थोडंसं घर चेंज झाले, जागा चेंज झाली. मला तर ती ऑब्व्हियसली ओळखते, आई आहे मी. पण ह्यांनी कसे म्हणजे सारखे येत नव्हते, म्हणजे असे दिवसातनं 1-2 वेळा यायचे वगैरे. आणि मग तिला मग सवय झालेली माझ्या मम्मीची, भरपूर सवय झालेली मम्मीची. म्हणजे ती रडतानासुद्धा आई म्हणून हाक मारते, रडता आहे ना, स्पष्ट आई आई म्हणते. माझ्या मम्मीला मी तिला आई बोलायला शिकवते, मला मम्मा बोलायला शिकवते, तर आई आई करते. तर तिला मम्मीची इतकी सवय झाली आहे माझ्या, की मम्मीने मांडीवरती रडायला लागली ना, तर मम्मीने मांडीवर घेतलं की परी 10 मिनटात स्लीप, म्हणजे झोपून जायची. तर आता मम्मी पण नाही आहे इथे, पप्पा पण नाही आहेत. घर तिकडे कसं माणसं जास्त होती, सारखं घर गजबजलेलं. म्हणजे भाऊवाला तो परी म्हणून हाक मारायचा, पप्पा कामावरून आले ते तिला हाक मारायची, मम्मी सारखी बोलत राहायची तिच्याशी सारखी कंटिन्यू. त्यामुळे मग तिला थोडंसं ते जड जाईल. 1-2-3 दिवस तिचं रुटीन सेट व्हायला थोडासा वेळ लागेल. मला स्वतःला एकटीला ते सगळं मॅनेज करायचं. म्हणजे तिचं म्हणजे आंघोळीला मालिशवाल्या काकी आहेत, ते तर आंघोळीचं ठीक आहे, पण बाकीचं तिचं 3 वेळा तिच्या दिवसातनं कपडे चेंज करणं, हे करणं ते करणं, बाळूचं चेंज करणं सू केल्यावरती. कारण मी दिवसाचं तिला डायपर लावत नाही. आत्ता तिला तिकडनं येताना डायपर लावलं होतं, तर ते अजून काय म्हणजे आता काढते, ते आता म्हणजे चेंज करणार. मग मी तिला डायपर नाही घालत, मी बाळू तर घालते. का तर जेवढं होईल तेवढं ओलं पुसता येईल, धुता येईल, काढता येईल, चेंज करता येईल. पण डायपरने कसं रॅशेस वगैरे होतात. पण मी रात्रीचे डायपर प्रेफर करते. का तर रात्रीची असते थंडी, तर मग उगाचच तिची झोप मोड होते. प्लस बाळू तर आपल्या झोप चांगली गाढ लागली तर तिच्याकडे दुर्लक्ष झालं, तर मग ती त्या ओल्यात राहण्यापेक्षा मी डायपर लावते. तर आता मग मी आवरले, आता जरा बसते, थोडे रिलॅक्स होते, कारण माझ्यात खरंच ताकद नसते. मी पहिला पूर्ण दिवस काम केलं ना तरी मला थकवा जाणवायचा नाही, पण आता म्हणजे हार्डली अर्धा तास जरी मी स्वतः माझ्या म्हणजे कमीतलं कमी म्हणजे कमी थकव्यातलं पण काम केलं ना तरी मी थकून जाते. कारण अजून आत्ताशी 1.5 महिना झाला आहे, काय माझ्यातली रिकव्हरी असेल. तर मग आता थोडीशी आराम करते.
हे कधी उठतात त्याची वाट बघते. त्यांना चहा ठेवते, मी पण चहा पिते, बिस्किट खाते आणि बघूया आता पुढे ते काय काय करू शकतो. परी किती आम्हाला हे म्हणजे हे सुद्धा दिवस म्हणजे आठवणीत राहण्यासारखे किंवा एन्जॉय करण्यासारखे आहेत, पण पेशन्स पाहिजेत. कारण लहान मुलं आहे, त्याला बोलता येत नाही की मला झोप आली किंवा मला भूक लागली. त्यामुळे मग ते तिला सगळं अटेन्शन देणं, हे पण दिवस खूप मजेशीर आहेत, पण पेशन्स हवेत. खूप टायर्ड व्हायला होतं कधी कधी, पण नाही, पेशन्स ठेवून करावं लागतं. कारण आईवडील होणं सोपं नाही आहे, खरंच सोपं नाही आहे. आम्ही आईवडील होणार हे बोलणं आणि आईवडील झालो आहे आणि हे सगळं फेस अनुभवणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. रात्री झोप नाही, कधी उठेल, तिने पिलं नाही आहे, पिलं आहे, हे सगळ्याचं टेन्शन. मी आज नक्कीच माझ्यासारख्या भरपूर पहिल्यांदा बनलेल्या आया असतील, ते आपल्या बाळाबद्दल असलेले पॉझिटिव्हनेस, म्हणजे माझ्या बाळाला हे नको आहे तर हे करा, म्हणजे लिटरली मी ह्यांनासुद्धा कधी कधी सांगत असे, अहो नीट घ्या, तिच्या मानेखाली हात घाला. मग ते मला बोलतात, अगं मी तिचा पप्पा आहे, मला कळतं. पण ते एक बोलतात ना, आतून होतं काळजी की माझं बाळ आहे, मी 9 महिने पोटात ठेवलं, तर मला तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त तिची काळजी आहे. आणि ती आपोआप बाहेर येते, म्हणजे असं दाखवावं लागत नाही. ते असं तिला बघितलं की ते सगळं आपोआप 9 महिन्याचं प्रेम आणि आता दिलेल्या जन्मानंतरचं तिचं हे सगळं बालपण त्यामध्ये येतंच. तर ठीक आहे, आता मी यांची वाट बघते कधी उठतात ते. तर फ्रेंड्स, मस्तपैकी आपलं जेवण वगैरे झालं आहे. आता जवळजवळ 10:15 झाले. परी आपली झोपले मस्तपैकी. तिला आता उठवायचं आहे, कारण की ती किती वाजता झोपलेली का? झोपली किती वाजता ते विचारलं मी. 5:30ला झोपलेली, सॉरी 5:30ला झोपलेली. परत तिला उठवलं आणि ती झोपेतच होती, त्यातच तिने दूध पिलं आणि परत झोपले. तर आता मला टेन्शन आलं, हिला तर काय नाही आलेलं, कारण की आता ही जर उठली तर रात्रभर जागी राहणार आहे आणि झोपणार नाही. हिला मी कधीच बोललेलो, 8 वाजताच बोललेलो की उठव तिला, म्हणजे रात्री झोपेल. पण ही म्हणते एखादं झोपला असेल तर कशाला उठवायचं. तर आता ठीक आहे फ्रेंड्स, बघतो आता रात्रीची आमची कसरत कशी होते. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.